द्यावा लागलेला आहे. वर्षभरामध्ये 2 मंत्र्यांना पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने दुर्दैवी घटना आहे. वास्तविक धनंजय मुंडे साहेबांचा जो राजीनामा झाला त्यावेळी ते कशात काय आरोपी नव्हते, काय नव्हते, परंतु एक परसेप्शन त्यावेळेला झालं आणि त्यामुळं त्यांना राजीनामा देण्याचा आदेश आमच्या श्रेष्ठीने दिला. आणि आता कोकाटे साहेबांची जी घटना ही 1985 सालची आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते येण्याच्या पूर्वीची त्यांची ती घटना आहे. आता नेमकं काय घडलं काय ते आपण प्रसारमाध्यमांनी बघितलेलं आहे. आणि शेवटी कायद्यापुढं कोणी मोठा नाही. मला वाटते उच्च न्यायालयामध्ये त्याला नक्कीच स्थगिती मिळेल असा माझा विश्वास आहे. माणिकराव कोकाटेंचं प्रकरण असेल किंवा पुण्यातलं जमिनीचं प्रकरण असेल, या अशा सगळ्या प्रकरणावरून राष्ट्रवादीला टार्गेट करायचा प्रयत्न होतोय असं दावा आज पत्रकार परिषदेतून सुरज चव्हाणांनी केलेला आहे. खरंच तशी परिस्थिती राज्यामध्ये दिसते का? कारण ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंचं प्रकरण, माणिकराव कोकाटेंचं प्रकरण, त्यानंतर पार्थ पवारांचं प्रकरण समोर आलेलं आहे. आता पार्थ पवारांच्या प्रकरणात तुम्ही लक्षात घ्या की जमीन ती सरकारी आहे असं जर असेल तर अधिकारी नोंदणी करूच कसा शकतो? जर त्यानं नोंदणीच केली नसती तर काय विषयच येत नव्हता ना. आता पार्थ पवारांनी कालच मला वाटते माझी खोटी सही कोणतरी केली असं काल दाखल केलेलं आहे, तक्रार केलेली आहे. आणि जर पार्थ पवारांना करायचं होतं तर ते स्वतः आले असते. 99% भागीदार ते होते. आणि मला वाटते काहीतरी एक षडयंत्र आहे का काय असा एक वास यामध्ये यायला काय हे नाही. आता मला एक सांगा, उद्या कोणी रजिस्टर करायला गेला नोंदणी, उद्या मग गावाच्या गावं विकून टाकतील माणसं. त्या नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना बघायचंच नाही. पण जर पैसे किती घेतले ते असते ना, त्यामध्ये रोखीनं किती घेतले, चेक किती घेतला, काही संदर्भ नाही. म्हणजे एखादा अधिकारी अशी इतकी मोठी चूक कशी करू शकतो? आणि एकूणच ह्या सगळ्या प्रकरण जर बघता तर राष्ट्रवादीला कुठेतरी टार्गेट करायचा एक प्रयत्न. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्याचा किती कुणी प्रयत्न करू दे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अतिशय सर्वसामान्य जनतेच्या जवळचा जिव्हाळ्याचा पक्ष आहे. अजितदादा पवार हे आमचे जे नेते आहेत हे काम करणारे नेते आहेत अशी एक भावना आहे. आणि आज काही जरी म्हटलं तरी त्यांच्याबद्दल एक लोकांच्याबद्दल एक काम करणारा नेता, वक्तशीर, शिस्त पाळणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. आणि त्यामुळं मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किती टार्गेट केला तर जनतेच्या मनावर हे राष्ट्रवादी पक्ष हा अधिराज्य करतोय एवढं मला नक्की माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्याचे 2 उदाहरणं म्हणजे पुण्यामध्ये तर भाजप आणि शिवसेना एकत्र लढते, मुंबईमध्ये पण नवाब मलिक यांचं नाव सांगून त्या ठिकाणी राष्ट्रवादीवर चर्चा होणार नाही अशा पद्धतीने. म्हणजे एक प्रकारे महायुतीमध्ये देखील राष्ट्रवादीला म्हणजे महायुतीतलेच पक्ष राष्ट्रवादीला टार्गेट करतात. पुण्यामध्ये चिंचवडमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की बा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 2च पक्ष आम्ही प्रबळ आहोत, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा गट. त्यामुळं आम्ही जर युती जर केली तर अनेक बंडखोर तयार होतील आणि त्याचा फायदा विरोधी पक्षाला होईल. म्हणून या दोन्ही ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढणार आहोत. आता राहिला मुंबईचा प्रश्न. मला वाटतं मुंबईच्या प्रश्नाबद्दल चर्चा सुरू आहे. मला वाटतं त्यावरून मार्ग निघेल असं मला वाटते. एका बाजूला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे या सगळ्या निवडणुकीला सामोरं जातील अशा पद्धतीच्या काही ठिकाणी चर्चा सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर आणि परिसरामध्ये, कोल्हापूर इचलकरंजीमध्ये जरी ते होत नसलं तरी तशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत. तशी काही शक्यता वाटते? हे बघा, गेल्या परवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काही ठिकाणी चंदगडला झालं, काही ठिकाणी ते झालं आणि याही वेळेला काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे. आता त्यामध्ये दोन्ही शरद पवार आणि अजित पवार गट हे अनेक वेळा स्थानिक प्रश्नावर एकत्र येण्याची शक्यता काय आहे की या पक्षामध्ये महाविकास आघाडी ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी त्यांनाही पर्याय नाही. आता शिवसेना, उभाटा आणि काँग्रेस यामध्ये आता मेळ राहिलेला नाही. त्यामुळं शरद पवार गटाला थोडंसं कुणाचा आधार नाही असं मला वाटतं आहे. त्यामुळं एखाद्या ठिकाणी काही ठिकाणी एकत्र येण्याची शक्यता सुद्धा आहे. पण शरद पवार गटाच्या याच भूमिकेवर संजय राऊतांनी आक्षेप घेतलेला आहे. अजित पवार गटासोबत जाणं म्हणजे
भाजपला मदत करणं असं किंवा भाजपसोबत जाणं असं नाही, त्याचा आता अनेक आता आपल्याला माहिती आहे की काँग्रेसवाले म्हणतात की बाबा आम्ही मनसे असलं तर जाणार नाही. तशीच भूमिका मनसे त्यांच्याबरोबर असल्यामुळे ते जाणार नसते. तर महाविकास आघाडीचा मला वाटतं एकंदरीत त्यांच्यात बेबनाव तयार झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्याला कोणतरी आधार शोधतोय. सर, नवाब मलिकांचा मगाशी विषय निघाला. नवाब मलिकांसंदर्भातला जो विषय आहे की भाजपनं त्यांना नाहीच म्हणून सांगितलेलं आहे. सुप्रिया सुळे म्हणतात की एका बाजूला नवाब मलिकांना नाही म्हणून त्यांच्यावर अन्याय होतो, दुसरीकडे नवाब मलिकांची मुलगी चालते, पण नवाब मलिक का नाही चालत अशा पद्धतीचा सवाल आहे. नाही, मी काही ते ऐकलं नाही. तर त्याबद्दल अजितदादा पवार, प्रफुल्लबाई आणि सुनील तटकरे साहेब मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतायत. प्रज्ञा सातव भाजप प्रवेशानंतर काँग्रेसच्या अडचणी कुठेतरी वाढत आहेत. आपले मित्र सतेज पाटील विधान परिषद विरोधी पक्षनेते होणार होते, मात्र ते आता कुठेतरी लांबणीवरती पडले. नाही, मी आज काही वाचलं आणि प्रज्ञा सातव या म्हणजे किती काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास राहिला नाही बघा. 5 वर्ष त्यांची आमदारकी शिल्लक आहे, तरीसुद्धा त्या राजीनामे देऊन भाजपमध्ये जात आहेत. आता तो नंबर विरोधी पक्ष नेत्याचा कमी करण्यासाठी जात आहेत असं आज मी वाचलं. आता वास्तविक माझ्या मित्र अनेक दिवस आता काय घालून बसले होते, ते विरोधी पक्षाचं हे घेऊन बसलेले होते. मला वाटते बिचाऱ्याचं दुर्दैव आहे. महापालिका संदर्भात मित्राशी काय बोलणी नाही, आता ते आमचं तुटलेलं आहे, दोरी तुटलेली आहे. जनस्वराज्य पक्षाचे काही आता कोल्हापूरच्या संदर्भात काही त्यांच्याशी बोलणी चालू आहेत किंवा काय? आज वर्तमानपत्रामध्ये वाचलं, पहिल्या बैठकीत का आमचे ते नव्हते. आता त्यांची इच्छा जनस्वराज पक्षाची झालेली आज दिसते वाचल्यावर. बघू आज बैठकीला ते येतात काय. बैठकीला साहेब निमंत्रण नसल्याचं कळते, त्यामुळे ते येणार नाहीत असं कळतं. आता आमचा मोठा भाऊ आहे भारतीय जनता पक्ष, त्यांनी निमंत्रण द्यायचं आहे. त्यांच्या ते पोटात आहेत. नगरपालिकांचं मतमोजणी 21 तारखेला काय वाटते, कारण जिल्ह्यात अनेक नगरपालिका राष्ट्रवादी 1 नंबर, कागल नगरपालिका राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये 1 नंबर.